वेलकम फूडीज. तर आज फूड स्पॉटमध्ये बनणार आहे कांद्याची चटणी. काही भागात त्याला कांद्याची भाजी देखील म्हणतात. तर कांद्याची चटणी तयार करण्यासाठी आपण घेणार आहोत 2 मोठे कट केलेले कांदे, 2 चमचे दही, 2 कट केलेल्या मिरच्या, कोथिंबीर, कढीपत्ता, जिंजर गार्लिक पेस्ट, टोमॅटो प्युरी, तिखट, हळद, मोहरी, गरम मसाला, धनेपूड आणि जिरे व मीठ. तर चला सुरुवात करूया आपल्या कांद्याची चटणी किंवा भाजी तयार करण्यास. तर सर्वप्रथम आपण पॅनमध्ये तेल गरम करण्यास ठेवलेले आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण पॅनमध्ये थोडीशी मोहरी घालणार आहोत आणि मोहरी छान प्रकारे भाजल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. हे सर्व आपल्याला कमी गॅसच्या फ्लेमवर करायचे आहे. त्यानंतर आपण पॅनमध्ये टाकणार आहोत कढीपत्ता आणि कढीपत्ता नंतर आपण पॅनमध्ये घालणार आहोत हिरव्या मिरच्या. हे सर्व छान प्रकारे तळून घ्यायचे आहे आपल्याला तेलामध्ये. आणि तेलामध्ये सर्व साहित्य छान प्रकारे तळल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत आपली टोमॅटो प्युरी. टोमॅटो प्युरी टाकताना आपण थोडेसे सावध राहायचे आहे, तेल उडण्याची शक्यता जास्त असते. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर आपल्याला ती तेलामध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे आणि गॅसच्या कमी फ्लेमवर आपल्याला ती तेलामध्ये छान प्रकारे शिजवून घ्यायची आहे. टोमॅटो प्युरी टाकल्यानंतर आपण थोड्या वेळाने लगेच त्यामध्ये टाकणार आहोत आपली जिंजर गार्लिक पेस्ट. तर जिंजर गार्लिक पेस्ट टाकल्यानंतर आपल्याला ती सुद्धा आपल्या टोमॅटो प्युरीमध्ये छान प्रकारे मिक्स करून घ्यायची आहे. जिंजर गार्लिक पेस्ट टोमॅटोमध्ये छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर आपण थोडीशी गॅसची फ्लेम ही वाढवणार आहोत. गॅसची फ्लेम थोडी मिडियमपेक्षा थोडी जास्त करायची आहे आणि यानंतर आपण टोमॅटो प्युरीमध्ये आपले मसाले टाकणार आहोत, जसं की अर्धा चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धनेपूड. आणि हे सर्व मसाले आपल्याला छान प्रकारे टोमॅटो प्युरीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे. टोमॅटो प्युरीमध्ये सर्व मसाले मिक्स झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम कमी करून घेणार आहोत आणि गॅसची फ्लेम कमी करून घेतल्यानंतर आपण आपले मसाले व टोमॅटो प्युरी तेलामध्ये छान प्रकारे शिजू देणार आहोत. तर आपली टोमॅटो प्युरी तेलामध्ये छान प्रकारे शिजलेली आपल्याला दिसून येत आहे. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडेसे मीठ आणि मीठ पूर्णपणे छान प्रकारे टोमॅटो प्युरीमध्ये मिक्स करून घेणार आहोत. मीठ छान प्रकारे मिक्स केल्यानंतर आपण यामध्ये आपले 1 मोठा चमचा दही ॲड करणार आहोत आणि दही ॲड केल्यानंतर हे दही छान प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत. तर दही छान प्रकारे आपण प्युरीमध्ये मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण अजून एकदा थोडेसे मसाले ॲड करणार आहोत, जसे की तिखट, गरम मसाला आणि धनेपूड. आणि हे छान प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. हे सर्व छान प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आपण आता आपल्या प्युरीमध्ये आपल्या कांद्याचे मोठे मोठे तुकडे ॲड करणार आहोत. कांद्याचे तुकडे आपल्याला इव्हनली सगळीकडे स्प्रेड करायचे आहेत आणि कांद्याचे तुकडे ॲड केल्यानंतर आपण थोडा वेळ कमी गॅसच्या फ्लेमवर आपले कांद्याची चटणी झाकून ठेवणार आहोत. तर कांद्याचे तुकडे आपण छान प्रकारे प्युरीमध्ये स्प्रेड करून टाकलेले आहेत. तर चला आपण आपली प्युरी थोडा वेळ झाकून ठेवूया. तर 5 मिनिटे आपण आपली प्युरी झाकून ठेवणार आहोत. कांद्याचे तुकडे तोपर्यंत थोडेसे सॉफ्ट झालेले आपल्याला दिसून येतील. तर 5 मिनिटे झालेली आहेत. आपण आपल्या पॅनवरचं झाकण उघडूया. तर आपल्याला दिसत आहे आपले कांदे हे बऱ्याच प्रमाणात सॉफ्ट असे झालेले आहेत. तर आपण याला एकदा छान प्रकारे मिक्स करून घेऊया. तर
आपण छान प्रकारे याला मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्या चटणीला आपण अजून 10 मिनिटे छान प्रकारे झाकून ठेवणार आहोत व सॉफ्ट होऊ देणार आहोत. 10 मिनिटे पूर्ण झाली आहे. आपण आपल्या चटणीला उघडून पाहूया. तर आपल्याला दिसतंय की छान प्रकारे आपली चटणी एकदम रेडी झालेली आहे. आपण गॅस बंद करून घेऊया आणि एकदा अजून चटणीला छान प्रकारे मिक्स करून घेऊया. तर आपली कांद्याची चटणी छान प्रकारे रेडी झालेली आहे. तर चला आपण एका बाउलमध्ये त्याला काढून घेऊया आणि छान प्रकारे सर्व करून घेऊया. तर फायनली व्ह्यूअर्स, आपली कांद्याची चटणी एकदम रेडी झालेली आहे. आपण त्याला कोथिंबीरीने गार्निश करून छान प्रकारे सर्व करून घेतलेले आहे. तुम्ही या चटणीला पोळीसोबत एन्जॉय करू शकता किंवा भातासोबतही ट्राय करू शकता. तर मला प्लीज कमेंट करून सांगा की तुमच्या भागात या कांद्याच्या चटणीला काय म्हणतात, कांद्याची चटणी किंवा भाजी किंवा अजून काही. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. वी विल सी यू इन अ नेक्स्ट व्हिडिओ.